नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तुमच्या एक्झामच्या दृष्टीने सुपर इम्पॉर्टंट असे करंट अफेअर्स वरचे 100 हे क्वेश्चन बघणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला काहीतरी महत्त्वाची सूचना सांगायची आहे. तर बघा, महानगरपालिकेने त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एक असा पॉइंट दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं आहे की परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाच्या इतर प्रश्नाबरोबर ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या तसेच उमेदवारीने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषज्ञ प्राप्त केली असेल त्या क्षेत्रातली अद्ययावत घडामोडी व त्याला माहिती असलेली माहिती आणि जनतेच्या समस्या या संबंधीचे प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये एक्झाममध्ये तुम्हाला असणार आहेत. आणि त्यांनी पुढे प्रत्येक पदानुसार त्यांची काय कर्तव्ये आहेत आणि त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत ते सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंटमध्येच दिलेलं आहे. तर हे जे तुमची पदं आहेत, तर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज भरला असेल त्या पदासमोर तुमची जी कर्तव्य जबाबदारी आहे ती तुम्हाला वाचून जायचं आहे एक्झामला जाताना. खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशी तुमची पदं तुम्ही शोधा आणि ते तुम्ही त्याच्या जबाबदारी आणि कर्तव्ये वाचून जा. क्लिअर आहे? तर चला आता वळूया आपल्या एमसीक्यू कडे. तर महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने दिल्ली पब्लिक स्कूल किंवा डीपीएस वेटलँड ह्याचं नामकरण आता डीपीएस फ्लेमिंगो कन्झर्वेशन रिझर्व असं केलं आहे. तर हे डीपीएस फ्लेमिंगो कन्झर्वेशन रिझर्व कुठे आहे? तर हे डीपीएस फ्लेमिंगो कन्झर्वेशन रिझर्व हे नवी मुंबईला आहे. पुढे, तर खालीलपैकी कुठल्या तारखेला भारतात आयुष्यमान भारत दिवस साजरा करण्यात आला? तर भारतात 30 एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस हा साजरा करण्यात आला. आता भारताची जी किनारपट्टी आहे तिची मोजणी 1970 साली केली होती. तेव्हा तिची लांबी किती होती? तर 7516.60 किलोमीटर. पण आता त्याची मोजणी परत करण्यात आलेली आहे किंवा ती अपडेट करण्यात आलेली आहे. तर आता नवीन लांबी किती आहे? तर भारताच्या किनाऱ्याची नवीन लांबी आहे 11,098 किलोमीटर. पुढे, आता कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, जहाज पुनर्वापर धोरण 2025 ला मान्यता दिलेली आहे, ज्यामुळे ते सागरी उत्पादन क्षेत्रात समर्पित धोरण सुरू करणारे भारतातलं पहिलं राज्य बनले. म्हणजे त्या राज्यात आता जहाज बांधणी वगैरे होणार आहे. तर कोणतं ते राज्य आहे? तर ते पहिलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य. पुढे, जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन किंवा वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर तो 3 मे रोजी साजरा करण्यात आला. रिपोर्टर विदाऊट बॉर्डर ह्या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक किंवा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स ह्या रिपोर्टमध्ये कोणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर त्या देशाचं नाव आहे नॉर्वे. पण प्रेस फ्रीडम मध्ये तुम्ही भारताचं स्थान बघाल तर भारताचं स्थान आहे 151 नंबर. आणि तुम्हाला एक्झामसाठी हे स्थान लक्षात ठेवायचं आहे. टॉपचं मोस्टली नाही विचारत. पुढे, भारतातील पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI आधारित डेटा सेंटर पार्कची उभारणी कुठे होणार आहे? तर ते कुठे होणार आहे? तर छत्तीसगडमध्ये नवा रायपूरमध्ये होणार आहे. पुढे, तर केरळमध्ये असं एक शहर आहे जे WHO ग्लोबल नेटवर्क फॉर एज फ्रेंडली सिटीज किंवा कम्युनिटीज ह्या नेटवर्कचा पार्ट बनला आहे. तर त्या शहराचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे कोईकोड किंवा ह्याला इंग्लिशमध्ये तुम्ही हे करायला गेलं तर कोझिकोड. पुढे, आता एक राज्य एक नोंदणी ही योजना कुठल्या राज्याची आहे? ज्या योजनेमध्ये तिथल्या नागरिकांना कुठल्याही उपनिबंधक कार्यालयात मालमत्ता कागदपत्रे नोंदणी करण्याची परवानगी मिळते. तर कुठलं राज्य आहे? ते आहे महाराष्ट्र राज्य. सुपर इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. पुढे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज यांनी आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आणि रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी एक अधिसूचना काढलेली आहे. रस्ते अपघातग्रस्तांसाठी रोखरहित उपचार योजना किंवा इंग्लिशमधनं त्याला म्हणतात कॅशलेस ट्रीटमेंट ऑफ रोड ॲक्सिडेंट विक्टिम्स स्कीम 2025, ज्यामध्ये भारतातील लोकांना अपघात झाल्यानंतर 7 दिवसापर्यंत तत्काळ रोखविरहित म्हणजे कॅशलेस हा उपचार देण्यात येणार आहे. तर ती अमाऊंट किती असणार आहे? ती अमाऊंट असणार आहे 1.5 लाख रुपये. पुढे, 2025च्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये भारताचं स्थान 130 नंबरला आहे. पण ह्यामध्ये अव्वल स्थान कोणी पटकावलेलं आहे? कुठल्या देशाने पटकावलेलं आहे? तर त्या देशाचं नाव आहे आइसलँड. ठीक आहे, तुम्ही भारताचं स्थान सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतातलं पहिलं शैक्षणिक शहर विकसित करण्याची अशी घोषणा केली आहे, ज्यामध्ये जागतिक विद्यापीठाचे ऑफशोर कॅम्पस सुद्धा असणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या देशाच्या ज्या युनिव्हर्सिटी टॉप युनिव्हर्सिटी असतील त्या सुद्धा इथे कॅम्पस खोलतील. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तिथे बाहेरच्या देशात जाण्यापेक्षा ह्याच कॅम्पसमधनं वेगवेगळ्या बाहेरच्या देशातल्या युनिव्हर्सिटीची डिग्री सुद्धा घेऊ शकाल. तर हे शैक्षणिक शहर कुठल्या ठिकाणी विकसित करणार आहेत? तर हे शैक्षणिक शहर नवी मुंबई इथे होणार आहे.
परत एकदा सुपर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने. कुठल्या राज्याच्या राज्य सरकारने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी पर्यटन सुरक्षा दल किंवा पर्यटन मित्र असं स्थापन केलेलं आहे? तर टुरिझम सिक्युरिटी फोर्स कोणी स्थापन केलेला आहे? तर ते सुद्धा महाराष्ट्र राज्यानेच केलेलं आहे. पुन्हा एकदा सुपर इम्पॉर्टंट क्वेश्चन. पुढे आता घासेम बसीर नावाचं एक सॉलिड फ्युएल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. तर हे कुठल्या देशाचं आहे? तर हे आहे इराणचं. तर ह्याचा उपयोग इराणने आत्ताच झालेल्या त्यांच्या इराण आणि इस्रायल युद्धामध्ये इस्रायलच्या अगेन्स्ट केला होता. आणि हे का स्पेशल आहे? तर हे सॉलिड फ्युएल बॅलिस्टिक मिसाईल आहे. ह्याचं जे फ्युएल आहे ते लिक्विड नाहीये, इंधन आहे ते घन इंधन आहे. पुढे एक मागे एक्स्ट्रा सांगायचं राहून गेलं की जी पहिली AI युनिव्हर्सिटी होणार आहे, पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता युनिव्हर्सिटी जी येणार आहे ती सुद्धा महाराष्ट्रामध्येच आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातच स्थापन केली जाणार आहे. आणि ती महाराष्ट्रात कुठे स्थापन केली जाणार आहे? तर कर्जत ह्या ठिकाणी. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने 2 दुर्मिळ आणि महत्वपूर्ण आयुर्वेदिक हस्तलिखित द्रव्य रत्नाकर निघंटू आणि द्रव्य नामकार निघंटू ह्याचं पुनर्जीवन केलंय. तर ह्या हस्तलिखितांचं किंवा मॅन्युस्क्रिप्टचं जे ट्रान्सलेशन केलंय ते ट्रान्सलेशन कोणी केलेलं आहे? तर ते ट्रान्सलेशन केलं आहे डॉक्टर सदानंद डी कामत यांनी. पुढे तर आता जर्मनीचं नवीन चान्सलर कोणाची नियुक्ती झाली आहे जर्मनीचा नवीन चान्सलर म्हणून? तर त्यांचं नाव आहे ओलाफ स्कोल्ज. आता एप्रिल 2025 मध्ये जो पहलगाम दहशतवादी हल्ला झाला त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने एक ऑपरेशन केलं. त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर. आता हे सगळ्यांनाच माहिती असते, पण ह्या ऑपरेशन सिंदूरच्या रिटॅलिएशन मध्ये पाकिस्तानने भारतावर जे ऑपरेशन केलं त्याचं नाव काय होतं? तर त्याचं नाव मी तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे, जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंट करून सांगायचंय. पुढे आता मुंबईमध्ये वेव्ज 2025 हा एक ऑडिओ व्हिज्युअल इव्हेंट झालेला आहे. त्या इव्हेंटमध्ये नरेंद्र मोदी यांनी, आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं? तर ऑरेंज इकॉनॉमी म्हणून एक वर्ड दिला. तर ही ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय आहे? तर ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज दॅट लिव्हरेज क्रिएटिव्हिटी, कल्चर, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी टू जनरेट वेल्थ अँड जॉब्स. म्हणजे सर्जनशीलता, संस्कृती आणि तुमची बौद्धिक संपत्ती ह्याचा वापर नोकरी निर्माणासाठी करण्याचा त्यांनी तो सल्ला म्हणजे किंवा ऑरेंज इकॉनॉमी त्याला म्हणतात. पुढे आता केंद्र सरकारने CBI संचालकाचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवलाय. CBI म्हणजे काय? तर केंद्रीय अन्वेषण ब्युरो. तर कोण होते ते? तर कोणाचा वाढवलेला आहे? तर प्रवीण सूद यांचा. CBI चे संचालक कोण आहेत? प्रवीण सूद. पुढे तर भारताने आताच ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स म्हणजे ग्लेक्स 2025 ही जागतिक दर्जाची एक अवकाश क्षेत्रातील एक परिषद आयोजित केली होती. तर ही परिषद कुठल्या ठिकाणी आयोजित केली होती? तर कुठे आयोजित केली होती? तर नवी दिल्लीला आयोजित केली होती. आणि त्या शिखर परिषदेचं थीम काय होतं? तर रिचिंग न्यू वर्ल्ड्स अ स्पेस एक्सप्लोरेशन रेनेसॉन्स. आता हे तुम्हाला फक्त इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, सेम प्रश्न मागचा मी रिपीट झालेला आहे. भारतातील पहिल्या प्रकारच्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद म्हणजे कुठली? तर वेव्स 2025 जिचं उद्घाटन PM नरेंद्र मोदींनी मुंबई इथे केलं. तर त्यांनी इथे असं विचारलंय की ही परिषद कुठल्या मंत्रालयाने आयोजित केली होती? कुठल्या मंत्रालयाने केली होती? तर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग किंवा माहिती आणि प्रसारण मंत्रालय. आणि त्याची थीम काय होती? तर कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज. पुढे राणी अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त कुठल्या राज्याने आदिशक्ती अभियान, जे की महिलांना तळागाळात सक्षम करण्यासाठी एक राज्यव्यापी महिला केंद्रित मोहीम आहे, तर ती चालू केली आहे? तर कुठल्या राज्याने केली आहे? तर महाराष्ट्राने केली आहे. आता इस्रायल सैन्याने जी गाझापट्टी आहे, गाझापट्टी पॅलेस्टाईनचा पार्ट आहे, तर ह्या गाझापट्टीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी एक योजना आखली किंवा एक ऑपरेशन राबवलं. त्या ऑपरेशनचं नाव काय होतं? तर त्या ऑपरेशनचं नाव होतं गिडियन चॅरियट म्हणजे गिदोनचा रथ. पण तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये ते लक्षात ठेवायचं आहे. पुढे तुम्हाला अजून एक नाव दिसते आयरन स्वॉर्ड्स. तर हे सुद्धा ऑपरेशन इस्रायलने गाझापट्टी किंवा हमासच्या विरोधातच केलं होतं. गाझापट्टीमध्ये कुठली संस्था आहे, कुठली संस्था ऑपरेट करते? तर हमास. तर ह्यांच्या अगेन्स्टच हे सुद्धा आयरन स्वॉर्ड झालं होतं. पण हे कधी केलं होतं? तर जेव्हा इस्रायलची काही लोक हमासने कॅप्चर केली होती त्यावेळेच्या रिटॅलिएशन मध्ये जे ऑपरेशन केलं होतं त्याचं नाव होतं आयरन स्वॉर्ड्स. पण आता जे नवीन चालू केलं आहे ज्याचा उद्देश आहे की गाझा स्ट्रीप ही पूर्ण त्यांना स्वतःच्या नियंत्रणाखाली घ्यायची आहे, त्याचं नाव आहे गिडन चॅरियट्स. पुढे आता इस्रायल आणि इराणचं युद्ध झालं मागे. ठीक आहे,
तर इस्रायल आणि इराणमध्ये इस्रायलने जे इराणवर ऑपरेशन राबवलं किंवा लष्करी कारवाई जी केली तिचं नाव काय होतं? तिचं नाव होतं ऑपरेशन रायझिंग सन. काय नाव होतं? ऑपरेशन रायझिंग सन. आणि ह्याच्या रिटेलिएशन मध्ये इराणने जे इस्रायलवर केलं त्याचं नाव काय होतं? त्या ऑपरेशनचं नाव काय होतं? तर ऑपरेशन ट्रू प्रॉमिस. काय? ऑपरेशन ट्रू प्रॉमिस. पुढे आता ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू जे आधी कोण होते? त्या आधी होते पोप फ्रान्सिस. तर पोप फ्रान्सिसचा आत्ताच मृत्यू झाला आहे. तर ह्या पोप फ्रान्सिसच्या ऐवजी आता नवीन कोणाची पोप म्हणून निवड झाली आहे? कोणाची निवड झाली आहे? तर त्यांचं नाव आहे रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवोस्ट किंवा त्यांना काय म्हणतात? तर लिओ 14 रोमन 14. ठीक आहे, XIV. पण त्यांचं ओरिजिनल नाव आहे रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवोस्ट. तर हे पहिले अमेरिकन आहेत जे 2000 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅथोलिक चर्च किंवा ख्रिश्चन धर्मगुरू झालेले आहेत. कॅथोलिक धर्मगुरू ज्यांचं मुख्यालय कुठे आहे? तर व्हॅटिकन सिटीमध्ये. ठीक आहे, व्हॅटिकन सिटी. पुढे तर बघा मगाशी मी तुम्हाला प्रश्न जो विचारला की पाकिस्तानने जो आपल्या ऑपरेशन सिंदूरच्या रिटेलिएशन मध्ये जो ऑपरेशन राबवलं त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे ऑपरेशन बुनियान उल मरसूस. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ऑपरेशन सिंदूर तर सगळ्यांनाच माहिती असते, पण हे कोणाला माहित नसते आणि असेच प्रश्न TCS ला आवडतात. पुढे आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या इंडियन फोर्सेसने पाकिस्तानचं जे हवाई संरक्षण जे होतं ते नष्ट केलं, बरोबर आहे. तर हे नष्ट करण्यासाठी एक ड्रोन वापरला. त्या ड्रोनचं नाव आहे हारोप ड्रोन. आता हा ड्रोन कोणी दिलेला आहे आपल्याला किंवा हा ड्रोन कोणत्या देशाने तयार केला होता? तर हा ड्रोन आहे हारोप ड्रोन इस्रायलचा. इस्रायलकडनं आपण विकत घेतलेला आहे. पुढे आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कुठल्या शहरामध्ये ब्रह्मोस एरोस्पेस प्लांट म्हणजे इथे काय होणार? तर ब्रह्मोस जी मिसाईल आहे भारताची त्याचं प्रोडक्शन होणार. ठीक आहे, तर ह्या प्लांटचं उद्घाटन कुठल्या शहरामध्ये केलं आहे? ते केलं आहे उत्तर प्रदेशमध्ये लखनौ या ठिकाणी. पुढे तर कुठल्या राज्याची किंवा केंद्रशासित प्रदेशाची विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातली पहिली विधानसभा बनणार आहे? तर कुठली बनणार आहे? तिचं नाव आहे दिल्ली विधानसभा. क्लिअर आहे. पुढे आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आयुर्वेदाला सेलिब्रेट करण्यासाठी आयुर्वेद दिन हा सेलिब्रेट केला पहिल्यांदाच. तर हा दिवस कुठल्या दिवशी सेलिब्रेट केला? तर आयुर्वेद दिवस हा 23 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट केला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पुढे UPSCच्या अध्यक्ष आता कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्यांचं नाव आहे अजय कुमार. पुढे 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत किंवा खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये 158 पदके मिळवून कुठल्या राज्याने टॉप केलेला आहे? तर कुठल्या राज्याने टॉप केलेला आहे? तर खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्राने टॉप केलेलं आहे. ठीक आहे, आणि 2 नंबरला कोण राहिलेला आहे? तर हरियाणा. ठीक आहे. पुढे प्रख्यात कवी गीतकार गुलजार यांच्या समवेत खालीलपैकी कोणाला 2023चा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आहे? कोणाला देण्यात आला आहे? ते जगद्गुरू रामभद्राचार्य. तर आता इथे तुम्हाला ह्या दोघांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. कवी गीतकार गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य. क्लिअर आहे. आणि कुठल्या सालासाठी भेटलाय त्यांना? तो 2023 सालासाठी. पुढे पहिल्यांदाच खेलो इंडिया बीच गेम्स हे खेळले गेले. तर ते कुठल्या राज्यामध्ये खेळले गेले किंवा कुठल्या ठिकाणी ते त्यांचं आयोजन केलं होतं? म्हणजे कुठल्या बीचवर? तर त्यांचं आयोजन केलं होतं दीव आणि दमणमध्ये एक बीच आहे घोगला बीच. तर ह्या ठिकाणी पहिल्यांदाच खेलो इंडिया बीच गेम्स हे खेळले गेले. आणि त्याच्यामध्ये कोणी टॉप केलं, कुठल्या राज्याने टॉप केलं ते मी तुम्हाला पुढे सांगतो, पुढे येणार आहे प्रश्न. तर भारत सरकारची उल्हास नावाची स्कीम आहे. तर ह्या स्कीमच्या अंडर पूर्णपणे साक्षर घोषित झालेलं भारतातलं पहिलं राज्य कुठलं बनलं आहे? तर ते बनलं आहे मिझोरम राज्य. आणि ह्या उल्हासचा फुल फॉर्म काय आहे? अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. तर बघा मिझोरमने टॉप केलेलं आहे. आणि सर्वात कमी साक्षर कुठलं राज्य आहे? तर आंध्र प्रदेश. ठीक आहे, तिकडचा लिटरसी रेट किती आहे? 72.6. तर तुम्हाला हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यात लोवेस्ट साक्षरता कुठे आहे? तर ती आंध्र प्रदेशमध्ये. नुकताच WHO ने किंवा जागतिक आरोग्य संघटनेने कुठल्या देशाला ट्रॅकोमा फ्री किंवा एलिमिनेशन ऑफ ट्रॅकोमा असं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे? कुठल्या देशाला दिलं आहे? तर ते भारताला दिलेलं आहे. ट्रॅकोमा म्हणजे काय? तर हा एक डोळ्याचं इन्फेक्शन आहे. ठीक आहे, डोळ्याचा आजार आहे ज्यामध्ये तुमच्या डोळ्याला इन्फेक्शन होते, तर त्याला ट्रॅकोमा असं म्हणतात. पुढे आता 2025चे जे संसद रत्न पुरस्कार जाहीर झाले तर ते खालीलपैकी कुठल्या राज्याला सर्वाधिक भेटले?
ह्याच्यापैकी कुठल्या राज्याला भेटले, तर ते भेटले महाराष्ट्र राज्याला. महाराष्ट्रातील जवळपास 5 एमपींनी हा पुरस्कार पटकावलेला आहे आणि त्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिलं आहे स्मिता उदय वाघ, ज्या बीजेपीच्या आहेत. त्यानंतर आहेत अरविंद गणपत सावंत, ज्या शिवसेना युबीटीच्या आहेत. त्यानंतर आहेत नरेश गणेपत मस्के, जे आहेत शिवसेना पक्षाचे. त्यानंतर प्रोफेसर गायकवाड वर्षा एकनाथ, ह्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या आहेत. आणि नंतर आहेत डॉक्टर मेधा कुलकर्णी, ज्या की बीजेपी पक्षाचे आहेत. तर ह्या महाराष्ट्रातला 5 जणांना संसद रत्न पुरस्कार हा भेटलेला आहे. पण असा टोटल बघायला गेलं तर टोटल 13 जणांना भेटलेला आहे. बाकीच्या स्टेटवाल्यांची नावं तुम्ही वाचू शकता. पुढे पुन्हा एकदा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न किंवा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तर एक कन्नड लघुकथा संग्रह आहे ज्याचं नाव आहे हार्ट लॅम्प सिलेक्टेड स्टोरीज. तर ह्या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 कोणाला भेटलेला आहे, तर तो भेटलेला आहे बानू मुश्ताक यांना. बानू मुश्ताक यांचं हे पुस्तक आहे, पण ते ट्रान्सलेट कोणी केलेलं आहे, तर त्यांचं अनुवादक किंवा ट्रान्सलेटर कोणी आहे, तर दीपा भास्ती. ठीक आहे, ह्यांचं पण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये असेल की बानू मुश्ताक, कारण त्यांचंच ते पुस्तक आहे. आपला जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असतो किंवा इंटरनॅशनल बुकर प्राइज असते, ते कोणाला भेटते, तर ज्याचं पुस्तक एक रिजनल लँग्वेजमध्ये असते. आता इथे कुठल्या लँग्वेजमध्ये आहे, तर कन्नडमध्ये आहे. ठीक आहे, पण ह्याचं ट्रान्सलेशन काय केलेलं आहे, ट्रान्सलेशन हार्ट लॅम्प असं नाव दिलेलं आहे ट्रान्सलेशनला. तर इंटरनॅशनल बुकर पुरस्कार जो असतो तो असा ट्रान्सलेटेड बुक्सना दिला जातो. पण नुसता बुकर पुरस्कार जर तुम्हाला विचारला, नुसता बुकर प्राइज किंवा ओनली बुकर प्राइज, तर तो अजून 2025 साठी तर दिला गेला नाहीये. पण 2024 साली तो कोणाला दिला गेला होता, तर समंथा हार्वे, हे युकेचे आहेत समंथा हार्वे. त्यांचं एक पुस्तक होतं ऑर्बिटल. तर ह्याच्यासाठी ह्या युकेच्या ज्या लेखिका आहेत समंथा हार्वे, ह्यांना हा नुसता बुकर प्राइज हा भेटलं होतं. ठीक आहे, नुसता बुकर प्राइज. जर त्याच्या पुढे इंटरनॅशनल लागलं तर त्यांचं 2025 साठी बानू मुश्ताक. क्लिअर आहे सगळ्यांना. तर बघा, त्याआधी तो 2022 साली रेत समाधी असं एक पुस्तक होतं, ते कोणाचं होतं, तर गीतांजली श्री ह्यांना तो भेटला होता. पुढे आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एक नवीन अशी घोषणा केली आहे की जसं इस्रायलचं आयरन डोम आहे संरक्षण प्रणाली, तसंच अमेरिका सुद्धा एक संरक्षण प्रणाली निर्माण करते, त्याचं नाव आहे गोल्डन डोम. तर ह्याच्यासाठी जो ऑफिशियल चार्ज आहे किंवा महत्वाची जी पोझिशन आहे अध्यक्ष, ती कोणाला बनवलेलं आहे, त्यांचं नाव आहे मायकल गुटेलिन. ठीक आहे, त्याचं नाव काय आहे, मायकल गुटेलिन. पुढे न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य देश कोण झालेला आहे आताच, तर कुठला देश झालेला आहे, तर त्याचं नाव आहे अल्जेरिया. ठीक आहे, आता न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजे कुठली बँक, तर त्याला ब्रिक्स बँक सुद्धा म्हणतात. ज्याचं जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे, तर चायनाची एक शहर आहे शांघाई, त्या शांघाईमध्ये ह्याचं हेडक्वार्टर आहे. आणि ही बँक कोणी स्थापन केली होती, तर ही ब्रिक्स म्हणजे काय, तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, ह्या 5 देशा मिळून ही बँक स्थापन केली होती. पण आता त्याचे अजून 4 मेंबर आलेले आहेत. त्यांचं नाव आहे बांगलादेश, युएई, इजिप्त आणि नवीन आहे तो कोण, तर अल्जेरिया. पुढे आता जे कॅप्टिव्ह एलिफंट्स असतात म्हणजे काय, तर जे बंदी हत्ती असतात. बंदी हत्ती म्हणजे काय, तर जे हत्ती झू मध्ये असतात, झू मध्ये म्हणजे त्यांना कोण सांभाळते, तर त्यांना माहूत एक सांभाळणारा असतो, त्याचं नाव असते माहूत. ठीक आहे, तर ह्या माहूतांसाठी किंवा ह्या लोकांसाठी भारताचं पहिलंच असं डेडिकेटेड विलेज एक करण्यात आलेलं आहे. त्याचं नावच त्यांनी माहूत गाव असं ठेवलेलं आहे. तर ते कुठल्या अभयारण्यामध्ये आहे, तर ते आहे मुदुमलई वाघ्य प्रकल्प, तमिळनाडू. कुठे, मुदुमलई टायगर रिझर्व, तमिळनाडू. पुढे तर एआयचा वापर करून कृषी रिलेटेड सल्ले देण्यासाठी किंवा सेवा प्रदान करण्यासाठी एक ऍप्लिकेशन लॉन्च केलं आहे, त्याचं नाव आहे महाविस्तार एआय. तर ह्या मोबाईल ऍप्लिकेशनचं नाव काय आहे, किंवा सॉरी, हे मोबाईल ऍप्लिकेशन कोणी लॉन्च केले आहे, कुठल्या राज्याने केलं आहे, तर ते केलं आहे महाराष्ट्राने. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. पुढे खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये 14 पदकासह अव्वल स्थान कोणी मिळवलेलं आहे, तर आता तुम्ही ऑप्शन मध्ये बघाल व्यवस्थित, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की महाराष्ट्र किंवा गुजरातने केलं असू शकते, कारण ह्या 2 राज्यांना बीचेस किंवा समुद्र किनारपट्टी ही लागून आहे. पण टॉप कोणी केलेला आहे, कुठल्या राज्याने टॉप केलं आहे, तर मणिपूरने टॉप केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, हे आहे पॉइंट्स टेबल. तर टॉप कोणी केलेलं आहे, मणिपूरने. आणि 2 नंबरला कोण राहिलेलं आहे, कुठलं राज्य, तर महाराष्ट्र. आता तुम्ही इथे गोल्ड बघाल तर दोघांची पण समानच आहेत, फक्त एक सिल्वर हे त्यांच्याकडे मणिपूरकडे जास्त आहे, त्यामुळे ते त्यांनी टॉप केलेले आहे. बाकी ओव्हरऑल जे पदकं आहेत ती कोणी जास्त जिंकलेली आहेत, तर महाराष्ट्राने जिंकलेली आहेत. क्लिअर आहे. पुढे
2025च्या आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिनानिमित्त ब्रिगेडियर जनरल अमिताभ झा आणि अजून दुसरा कुठला सैनिक, भारतीय शांती सैनिक, याला मरणोत्तर डॅग हॅमरझोल्ड पदक दिलेलं आहे. तर डॅग हॅमरझोल्ड पदक कोणाला भेटलेलं आहे? दुसरं ते भेटलेलं आहे संजय सिंह यांना. तर ह्या डेचं थीम सुद्धा बघा, द फ्युचर ऑफ पीस कीपिंग, हे थीम होतं. ठीक आहे ह्या डेचं. पुढे टेस्टेड द रिमार्केबल पॉवर ऑफ रिझॉल्व, हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? ते कोणाचं आहे? तर ह्या बॉलरचं नाव तुम्हाला माहिती असेल, ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड. तर ट्रेव्हिस हेड आहे का? तर नाही, त्याचं नाव आहे पॅट्रिक जेम्स कमिन्स, ज्याचं नाव कोविडच्या वेळेला भारतीयांना खूप जास्त लक्षात राहील, कारण पॅट कमिन्सने कोविडच्या वेळेला भारताला पैशाच्या रूपात आपला जो फंड होता, प्राईम मिनिस्टर फंड, त्याच्यामध्ये मदत केली होती. पुढे पुरुष हॉकी हिरो एशिया कप 2025 कुठे होणार आहे? कुठल्या राज्यामध्ये आयोजित होणार आहे? तर तो होणार आहे राजगीर या ठिकाणी. आणि राजगीर कुठे आहे? तर राजगीर बिहारमध्ये. पुढे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 साली आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी कुठली थीम जाहीर केली होती? कुठली थीम जाहीर केली होती? तर इथे तुम्हाला मराठी नाही तर इंग्लिशच लक्षात ठेवायचं आहे. तर योगा फॉर वन अर्थ अँड वन हेल्थ. आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस कधी असतो? तर तो असतो 21 जून रोजी. पुढे प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना किंवा PM अजय असं तिचा शॉर्ट फॉर्म आहे. जी योजना त्याच्या अनेक उपक्रमाद्वारे अनुसूचित जाती समुदायामधील गरिबी दूर करण्यावर लक्ष केंद्रित करते. तर ह्याच्यापैकी कुठला उपक्रम नाहीये असं त्याने विचारलंय. कुठला नाहीये? तर ही योजना आदर्श ग्राम, अनुदान, सहाय्य आणि वसतिगृह ह्या 3 उपक्रमामध्ये वर्क करते. फक्त क्रीडा प्रशिक्षण ह्याच्यामध्ये वर्क करत नाही. क्लिअर आहे? पुढे आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्यांचं नाव आहे मोहसिन नकवी, आणि जे की कुठल्या देशाचे आहेत? तर पाकिस्तानचे आहेत. आणि ह्या आधी कोण होते? तर ह्या आधी भारताचे जय शहा हे एशियन क्रिकेटचे अध्यक्ष म्हणून कार्यभार होता त्यांच्याकडे, पण आता ते कुठे गेलेले आहेत? तर ते आता गेलेले आहेत ICC चे चेअरमॅन बनलेले आहेत. त्यामुळे आता नवीन कोण झाले आहेत? तर मोहसिन नकवी. पुढे PM नरेंद्र मोदींनी पंबन रेल्वे ब्रिज, जो की कुठल्या 2 स्थानांना कनेक्ट करतो? तर भारताचा जे मेनलँड आहे ते, आणि काय? तर रामेश्वरम. कुठे? तर तामिळनाडूला. तर ह्या 2 स्थानांना जो कनेक्ट करणारा ब्रिज होता, रेल्वे ब्रिज, जो की आधीही होता, पण आता तो नवीन पुन्हा त्याचं बांधण्यात आलेला आहे दुसरा साईडला. ठीक आहे. पण आता त्याचं हे कसं स्ट्रक्चर कसं केलेलं आहे? तर इथे ते व्हर्टिकल तो उचलू पण शकतो. म्हणजे इथे एक असा गेट दिलेला आहे. तुम्ही लंडनचा एक ब्रिज बघितला असेल, तर नाव किंवा बोट, जहाज हे पास होण्यासाठी हा ब्रिज इथनं लिफ्ट होतो. ठीक आहे. आणि पुन्हा तो नाव गेल्यानंतर किंवा जहाज पास झाल्यानंतर पुन्हा तो त्याच्या ठिकाणी तो पुन्हा जातो. तर असा व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज ह्या पंबन रेल ब्रिजवर त्यांनी तिथे आहे. ठीक आहे. तर पंबन रेल ब्रिज, ह्या ब्रिजची टोटल लेंथ किती आहे? तर ह्याची टोटल लेंथ आहे 2.08 किलोमीटर. तर आत्ताच एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल 2025 मध्ये एक राष्ट्रीय युवा पुरस्कार जे आहेत ना, ते घोषित झाले. पण त्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं आहे ते संघटना, एका संघटनेला तो 22-23 ह्या वर्षासाठी भेटलेला आहे. तर त्या संघटनेचं नाव काय आहे? तर त्या संघटनेचं नाव आहे लेट्स बी द चेंज, चला बदल घडवूया. पण तुम्हाला इथे पुन्हा इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचं आहे. तर हा भेटलेला आहे अवॉर्ड 2022-23 साठी ह्या संघटनेला. पण 2025चा जो आहे तो एका व्यक्तीला भेटलेला आहे. त्याचं नाव आहे आकार्ष श्रॉफ. नाव काय आहे त्याचं? तर आकार्ष श्रॉफ. ज्याची संघटना एक आहे, त्याची सुद्धा एक संस्था आहे. त्याच्या संस्थेचं नाव आहे युवा स्पार्क. काय नाव आहे? युवा स्पार्क. तर ह्या व्यक्तीला किंवा ह्या माणसाला तो 2025 साठी भेटलेला आहे. क्लिअर आहे? पुढे तर पोर्तुगालची एक सिटी आहे लिस्बन, किंवा पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन. तर ह्याच्या शहराचा जो सिटी ऑफ ऑनर एक अवॉर्ड आहे, तो भारतातल्या कुठल्या राजनेत्याला भेटलेला आहे? तर तो भेटलेला आहे आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना. पुरुषांच्या 70 किलो वजनी गटामध्ये वर्ल्ड बॉक्सिंग कप ब्राझील 2025 ह्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर कोण ठरलेला आहे? तर त्याचं नाव आहे हितेश गुलिया. आता हे नाव तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पुढे कांचा गचिबौली वन्य क्षेत्र. तर हे क्षेत्र जे होतं वन्य क्षेत्र, ते एका शहराच्या जवळ होतं. त्याचं नाव आहे, शहराचं नाव आहे हैदराबाद. हैदराबादच्या जवळ एक फॉरेस्ट लँड होती. ठीक आहे. जशी आपल्या मुंबईच्या जवळ आरे आहे, आरे. तर ह्या कांचा गाचिबौली वनक्षेत्र, ह्याचं जे वनक्षेत्र होतं ते तिकडच्या राज्य सरकारमार्फत कट करायला लावलेलं. तर ह्या कट करण्याच्या विरोधात किंवा जंगल तोडीच्या विरोधात तिकडची एक युनिव्हर्सिटी आहे, तिकडच्या मुलांनी त्याच्या विरोधात एक आंदोलन पुकारलं होतं. तर त्यांनी ह्या प्रश्नामध्ये तेच विचारलं की कांचा गाचिबौली हे वनक्षेत्र कुठल्या राज्यामध्ये आहे?
कुठल्या राज्यामध्ये आहे तर ते आहे तेलंगणामध्ये. आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत तर रेवंत अण्णा रेड्डी. संयुक्त राष्ट्राने क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे आंतरराष्ट्रीय एक वर्ष डिक्लेअर केलेलं आहे. तर ते कुठलं वर्ष डिक्लेअर केलेलं आहे तर ते आहे आत्ताचं वर्ष, चालू वर्ष 2025. पुढे जागतिक आरोग्य दिनानिमित्त 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन होता. तर ह्या दिवशी ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ऑनलाईन 2.0 अनमोल 2.0 हे ॲप जे आहे किंवा हे वेब पोर्टल जे आहे ते सुरू केलं. तर ते कुठल्या राज्याने सुरू केलं तर ते सुरू केलं मध्य प्रदेशने. आता एका राज्य किंवा युनियन टेरिटरीने ॲप्रिकॉट ब्लॉसम फेस्टिवल, आता हा सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचा आहे, तर तो सेलिब्रेट केला. तर हा फेस्टिवल कुठल्या राज्याने सेलिब्रेट केला किंवा कुठल्या युनियन टेरिटरीने सेलिब्रेट केला, तो केला लडाख युनियन टेरिटरीने. क्लिअर आहे. पुढे आता पुढे जाण्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर तुम्हाला एक रिक्वेस्ट मी लहानशी करतोय, फक्त व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन भेटते आणि अधिकाधिक व्हिडिओ अशा प्रकारचे बनवण्याची इच्छा होते. तर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि आतापर्यंत कसा व्हिडिओ वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. पुढे दुसरं, ज्यांना माझ्या करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील ज्या की इंग्लिशमध्ये असतील तर त्या आता 149 ऐवजी 99 रुपीजमध्ये भेटतील. प्लस त्याच्यासोबतच मी तुम्हाला 100+ TCS एक्झामचे क्वेश्चन पेपर देणार आहे जे की मराठी, रिझनिंग आणि इंग्लिश सेक्शनसाठी तुम्हाला उपयोगाचे पडणार आहेत. प्लस जे जेईचे विद्यार्थी आहेत, जेई सिव्हिल किंवा जेई इलेक्ट्रिकल, त्यांच्यासाठी सुद्धा माझ्याकडे MNC म्हणजे ओल्ड MNCचे क्वेश्चन पेपर आहेत. तर ते सुद्धा मी तुम्हाला ह्याच्यासोबतच फ्री देणार आहे. अजून जे नर्स आहेत, नर्स GNM, त्यांच्या पदासाठी सुद्धा माझ्याकडे 3 ते 4 क्वेश्चन पेपर आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला तुमच्या पदासाठी जे प्रिपेअर करत असतील त्यांना ते फ्रीमध्ये देणार आहे. तर तुम्हाला त्या नोट्स हव्या असतील तर हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे. मग मी तुम्हाला PDF रूपामध्ये त्या नोट्स ह्या प्रोव्हाइड करेन. समजलं? तर प्लीज सगळ्यांनी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला कंटिन्यू करूया. तर आता ऑस्कर सगळ्यांना माहिती असेल. ऑस्कर, तर ऑस्कर जी संस्था देते तिचं नाव आहे अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स. तर ह्यांनी या संस्थेनं असं घोषित केलं आहे की 2028चा जो ऑस्कर असणार आहे, जो की 100वा अकादमी पुरस्कार असणार आहे किंवा 100वा ऑस्कर पुरस्कार असणार आहे, तर ह्या 100व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये त्यांनी एक नवीन श्रेणी आणलेली आहे. त्याच्यासाठी सुद्धा आता ऑस्कर देण्यात येणार आहे. तर ती श्रेणीचं नाव काय आहे, कुठली श्रेणी आहे, तर ती श्रेणी आहे स्टंट डिझाईन. तर जे पिक्चर 2027 मध्ये येतील त्यांना तो 2028 मध्ये स्टंट डिझाईनसाठी ऑस्कर भेटणार आहे. पुढे अनुसूचित जातीचं वर्गीकरण लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं ठरलेलं आहे. आता हा प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर असं वर्गीकरण करणारं पहिलं राज्य जे बनलेलं आहे ते आहे तेलंगणा स्टेट. आता हे अनुसूचित जातीचं वर्गीकरण काय असते, तर SC कास्टमध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये ह्या राज्यांनी काय केलेलं आहे, तर 3 असे ग्रुप पाडलेले आहेत. तर ह्या ग्रुपनुसार त्यांनी काय केलेलं आहे, तर SC कास्टमध्ये ज्या सबकास्ट येतात त्यांना डिवाइड केलेलं आहे. तर ज्या सबकास्ट इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली चांगल्या झाल्या असतील, सुधारल्या असतील, सुधारणा झाली असेल, तर अशा सबकास्टना त्यांनी अलग केलेलं आहे. त्याच्यानंतर थोड्या कमी ज्या इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली हे झालेले असतील त्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये त्यांनी ठेवलेला आहे. आणि मग तिसरा ग्रुप आहे तो ज्या सबकास्टने जास्ती प्रगती केली नाही त्या सबकास्ट. ठीक आहे. तर ह्या सबकास्ट कुठल्या आहेत, तर प्रगती केली नाही त्या, तर ह्या ग्रुप 1 मध्ये ठेवलेल्या आहेत, ग्रुप 2 मध्ये, त्याच्यानंतरच्या आणि ग्रुप 3 मध्ये थोड्या प्रगत असतील त्या. क्लिअर आहे. तर ही महामॅरेथॉन सिरीज असल्यामुळे मी अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन प्रत्येक प्रश्नाच्या मागे करत नाहीये, पण मी नंतर तुमच्या ज्या सिरीज घेणार आहेत, नंतरच्या ज्या एक्झाम्स आहेत KDMC वगैरे, तर ह्याच्यामध्ये जे मी लेक्चर जर घ्यायला तुम्हाला आवडला असेल हा लेक्चर, तर मी अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन सुद्धा देत जाईल. कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे नवीन सचिव किंवा भारतीय कृषी संशोधन आणि भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर हे नाव सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ह्यांचं नाव आहे मांगीलाल जाट. पंतप्रधान मोदींनी भारताचं पहिलं डीप वॉटर ट्रान्सशिपमेंट पोर्ट ज्याचं नाव आहे विझिंजाम इंटरनॅशनल सी पोर्ट, जे कुठे आहे तर ते केरळला आहे. तर हे पोर्ट कोणी डेव्हलप केलं आहे, तर हे डेव्हलप केलं आहे अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, म्हणजे अदानींची एक कंपनी आहे ॲप्सेज, तिने ते डेव्हलप केलेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. पहिलं डीप वॉटर ट्रान्सशिपमेंट बंदर विझिंजाम इंटरनॅशनल सी पोर्ट. आता ट्रान्सशिपमेंट म्हणजे काय असते, तर अशा पोर्टवर ज्या जहाज ते फक्त थांबत असतात. कशासाठी, तर इंधन भरण्यासाठी. तर तुम्ही कधी लांब पल्ल्याची बस वगैरे पकडली असेल, समजा मुंबई ते नागपूर,
तर बस काय मुंबईवरनं निघाल्यानंतर डायरेक्ट नागपूर जात नाही, ती मध्ये वेगवेगळ्या डेपोंना भेट देत जाते. भेट का देते? तर तिथे इंधन भरण्यासाठी. त्याच प्रकारे जहाजांना सुद्धा इंधनची गरज असते, ते अशा ट्रान्सशिपमेंट पोर्टवर थांबत असतात. म्हणून हे डीप वॉटर म्हणजे समुद्राच्या थोड्या मधल्या साईडला, किनाऱ्यापासून थोडं लांब बांधलेलं असते. पुढे एक्सरसाइज डेझर्ट फ्लॅग, जो एक हवाई अभ्यास होता, त्या हवाई अभ्यासमध्ये भारतीय हवाई दल सुद्धा सहभागी झालं होतं. आणि ह्या जो एक्सरसाइज डेझर्ट फ्लॅग आहे तो एक मल्टीनॅशनल एअर कॉम्बॅट एक्सरसाइज होता, म्हणजे खूप देश त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. तर हा कुठल्या देशाने आयोजित केलं होतं, ह्याचं आयोजन कुठल्या देशाने केलं होतं? तर संयुक्त अरब अमिरात किंवा UAE. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ह्याचं चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? कोणाची नियुक्ती झाली आहे? तर जगमोहन यांची नियुक्ती झाली आहे. माझगाव डॉक कुठे आहे? तर मुंबईला आहे. ठीक आहे, म्हणजे ही भारताची एक PSU आहे, जिथे काय, तिथे जहाजाचं बांधकाम चालते. पुढे भारताचा पहिला स्वदेशी बनावटीचा उपग्रह जो होता आर्यभट्ट, त्याला आत्ताच किती वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याला लॉन्च होऊन? तर त्याचे आता 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे तो कधी लॉन्च झाला होता? तर 19 एप्रिल 1975 रोजी. कोणी त्याला लॉन्च केला होता आर्यभट्टला? तर आर्यभट्टला लॉन्च करण्यासाठी कोणाची मदत घेतली होती भारताने? तर रशिया देशाची मदत घेतली होती. रशियाचं एक लॉन्च व्हेकल आहे किंवा रॉकेट आहे, त्याचं नाव आहे कॉस्मॉस 3M. काय? कॉस्मॉस 3M. जसं भारताचा PSLV GSLV असते, तसं रशियाचं कॉस्मॉस 3M ह्या रॉकेटच्या मदतीने तो आर्यभट्ट अंतराळात लॉन्च केला होता. क्लिअर आहे? पुढे कोलकात्यामध्ये सॉल्ट लेक स्टेडियमवर अंतिम सामन्यामध्ये बेंगलुरू FC ला हरवून 2024-25 साठी इंडियन सुपर लीग ISL विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? कुठल्या फुटबॉल क्लबने जिंकलेलं आहे? ते जिंकलेलं आहे मोहन बागान सुपर जायंट. मोहन बागान सुपर जायंट कुठला क्लब आहे? तर हा आहे कोलकात्याचाच. तर बघा, ह्याच्यामध्ये ह्या ISL मध्ये एवढे अवॉर्ड्स देण्यात आले, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर 3 फक्त लक्षात ठेवा: गोल्डन ग्लोव, गोल्डन बूट आणि गोल्डन बॉल. गोल्डन ग्लोव म्हणजे तो कीपर असतो, म्हणजेच गोलकीपर. तर गोलकीपर कोण आहे? तर विशाल कैत म्हणून आहे, तो सुद्धा मोहन बागानचा आहे. तर ह्याला भेटलेला आहे. गोल्डन बूट कोणाला भेटलेला आहे? तर गोल्डन बूट आणि गोल्डन बॉल दोन्ही सुद्धा कोणाला भेटलेला आहे? तर अलाउद्दीन अजाराय, जो नॉर्थ ईस्टर्न युनायटेड फुटबॉल क्लबचा खेळाडू आहे. पुढे भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण झाले आहेत? तर ते आहेत आपल्या महाराष्ट्राचे भूषण रामकृष्ण गवई. 51वे कोण होते? तर सरन्यायाधीश संजीव खन्ना. आणि 50वे कोण होते? तर सरन्यायाधीश DY चंद्रचूड, ते पण महाराष्ट्रातलेच होते. क्लिअर आहे? पुढे WHO ने पहिल्यांदाच ग्लोबल गाईडलाईन्स दिलेले आहेत कुठल्या रोगासाठी? तर त्या रोगाचं नाव आहे मेनिंजायटिस. तर ह्या गाईडलाईन्समध्ये रोगाचा शोध जलद घेणे, वेळेवर उपचार सुनिश्चित करणे आणि बाधितांसाठी दीर्घकाळ काळजी सुरक्षा करणे एवढं आहे. ठीक आहे. हा मेनिंजायटिस कसला रोग असतो? तर हा आपल्या मेंदूचा रोग असतो. मेंदूच्या वरचं जे आवरण असते त्याला काय म्हणतात? मिनिंग्स. आणि त्या आवरणाला इन्फेक्शन होते, त्या इन्फेक्शनचंच नाव आहे मेनिंजायटिस. तर ह्या रोगासाठी WHO ने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. पुढे युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड ह्या रजिस्टरमध्ये कुठल्या ग्रंथाच्या हस्तलिखांचा समावेश करण्यात आलेला आहे? कुठला ग्रंथ आहे? तर युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड मध्ये श्रीमद भागवत गीता ह्या आपल्या हिंदू ग्रंथाचा समावेश करण्यात आलेला आहे, हस्तलिखितांचा. आता स्वित्झर्लंडमध्ये एक संस्था आहे, त्याचं नाव आहे CERN. तर ह्या CERN मध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ काम करत असतात आणि वेगवेगळ्या संस्थेच्या अलाइस म्हणून एक त्यांचा प्रोजेक्ट चालू आहे. अलाइस, अ लार्ज आयन कोलायडर एक्सपेरिमेंट. तर ह्या अलाइस प्रोग्रामचा एक भारतातील संस्था जी आहे ती ह्या अलाइस प्रोग्रामचा भाग आहे. त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. तर ती संस्था कुठली आहे? कारण ह्या संस्थेला ब्रेक थ्रू प्राइज इन फंडामेंटल फिजिक्स हे ह्या संस्थेला भेटलेलं आहे किंवा ह्या संस्थेच्या संशोधकांना भेटलेलं आहे. ती संस्था आहे बोस इन्स्टिट्यूट ऑफ कोलकाता, बोस इन्स्टिट्यूट. तर ह्या इन्स्टिट्यूटला ब्रेक थ्रू प्राइज इन फंडामेंटल फिजिक्स हा अवॉर्ड अलाइस साठी भेटलेला आहे. क्लिअर आहे? पुढे साऊथ ईस्ट एशियातील किंवा आग्नेय आशियातील सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुठे उभारली जाणार आहे? जिथे जवळपास 180 पायलट हे वर्षाला तिथे ट्रेन केले जातील. तर ती कुठे महाराष्ट्रामध्ये उभारली जाणार आहे? तर तो जिल्हा आहे अमरावती. क्लिअर आहे? लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट. 2025 मध्ये जगातील सर्वात उंच पूल हुआजियांग ग्रँड कॅनन ब्रिज कुठल्या देशामध्ये उघडण्याच्या तयारीत आहे? म्हणजे कुठल्या देशामध्ये उभारला गेला आहे? तो उभारला गेला आहे चीनमध्ये. तसंच चीनमध्ये जी आशियातली आशियातली सगळ्यात मोठी
जी नदी आहे यांगसी रिव्हर, तिला यांगसी रिव्हर म्हणतात, त्या नदीवर एक धरण बांधलंय. ते धरण सुद्धा सर्वात उंच असं धरण बांधलेलं आहे. त्या धरणाचं नाव आहे द गॉर्जस डॅम. द गॉर्जस डॅम. तर हा डॅम सुद्धा यांगझी रिव्हरवर चायनामध्येच आहे. क्लिअर आहे. पुढे आता तुम्हाला माहिती असेल इस्रायलचा अटॅक चालू आहे कुठे, तर पॅलेस्टीन किंवा गाझा पट्टीवर. तर ह्या अटॅकमध्ये एक मुलगा आहे, त्या मुलावर हल्ला झाला आणि त्यांनी आपले दोन्ही हात गमावले. पण ह्या मुलाचा जो फोटो होता तो व्हायरल झाला आणि तो फोटो आहे तो एका फोटोग्राफरने काढला. त्या फोटोग्राफरचं नाव काय आहे, कारण त्या फोटोला 2025चा जागतिक प्रेस फोटो ऑफ द इयर असा अवॉर्ड भेटलेला आहे. तर त्या फोटोग्राफरचं नाव आहे समूर अबू एलौफ. पण फोटो निघाल्यानंतर म्हणजे हे झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या एका अटॅकमध्ये ह्या मुलाचा दुर्दैवी अंत झालेला आहे. रोबोटिक आणि मानवी सहभागीचा समावेश असलेली जगातील पहिली अर्ध मॅरेथॉन स्पर्धा कुठल्या देशामध्ये संपन्न झाली आहे, म्हणजे तिथे रोबोट सुद्धा धावले आणि माणसं सुद्धा धावली. तर तो कुठल्या देशात झालेला आहे, तर तो चीनमध्ये झालेला आहे. 2025चा लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड मध्ये लॉरियस लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हा कोणाला भेटलेला आहे, तर आता लक्षात ठेवा हे 4 जणांना लॉरियस अवॉर्ड हे भेटलेले आहेत. पण त्याच्यामध्ये कॅटेगरी असते. तर तुम्हाला जर लॉरेस लाईफ टाईम अचीवमेंट जर विचारलं तर ती कोणाला भेटलेले आहे, तर ते भेटलेलं आहे केली स्लेटरला. तर हा केली स्लेटर कोण आहे, तर हा एक अमेरिकेचा सर्फर आहे. सर्फर म्हणजे काय, तर समुद्राच्या लाटांवर जे तरतात ते. तर हा केली स्लेटर हा 11 वेळचा जगज्जेता आहे ह्या स्पोर्ट्स मधला. तर ह्याला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड भेटलेला आहे. पण जर तुम्हाला जर विचारलं तर वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर कोणाला भेटलेला आहे, हा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, तर लॉरियसचा वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड भेटलेला आहे मोंडो डुप्लांटिसला. मोंडो डुप्लांटिस कोण आहे, तर ह्या व्यक्तीला तुम्ही ऑलिम्पिक मध्ये बघितलं असणार. तर मोंडो डुप्लांटिस स्वीडन ह्या देशाचा आहे आणि तो कुठला खेळ खेळतो, तर पोल वॉल्ट. पोल वॉल्ट म्हणजे काय, तर एक काठी घेऊन धावायचं आणि काठीच्या सहाऱ्याने उंच उडी मारायची. समजलं. पुढे लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन कोणाला भेटलेला आहे, तर तो भेटलेला आहे अमेरिकेच्या सिमॉन बिल्सला. आता ही सगळ्यांना माहिती असेल कोण आहे, तर सिमॉन बिल्स एक महान जिम्नास्ट आहे, जिम्नास्ट. त्यानंतर लॉरियसचा जो टीम अवॉर्ड आहे, लॉरियस वर्ल्ड टीम ऑफ द इयर, तो कोणाला भेटलेला आहे, तर फुटबॉलची टीम कुठली, तर रिअल मॅड्रिड. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्पोर्टिंग आयकॉन ऑफ द इयर, तो कोणाला भेटलेला आहे, तर रफेल नादाल. रफेल नादाल आता सगळ्यांनाच माहिती असेल, टेनिसपटू आहेत. आणि शेवटचं लाईफ टाईम अचीवमेंट तर कोणाला भेटलेलं आहे, तर केली स्लेटर आहे ना. क्लिअर आहे. तर हे 5 फक्त तुम्हाला अवॉर्ड लक्षात ठेवायचे आहेत. पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जागतिक स्तरावरील पहिलं शहर म्हणून कोणास मान मिळाला आहे, तर पहिलं कुठलं शहर आहे, तर ते आहे अमरावती. आता अमरावती हे महाराष्ट्रातील नाही, तर हे आहे आंध्र प्रदेशमधील. आंध्र प्रदेशची स्वयंघोषित राजधानी आहे अमरावती. क्लिअर आहे. अशी आहे कुठली, तर हैदराबाद आहे, पण अमरावती सुद्धा एक होणारी राजधानी आहे. क्लिअर आहे. पण आता एक सगळ्यांनी लक्षात द्या, इथे काय सांगितलं आहे, तर अक्षय ऊर्जेवर चालणारे. अक्षय ऊर्जा म्हणजे काय, तर रिन्युएबल सोर्सेस म्हणजे काय, तर सौर ऊर्जा पण आली, पवन ऊर्जा पण आली आणि बाकीच्या ज्या ऊर्जा असतात अक्षय ऊर्जा त्या सुद्धा आला. पण तुम्हाला विचारलं सोलर ऊर्जेवर चालणारं पहिलं भारतातलं शहर कुठलं आहे, ते आहे सांची. कुठलं, मध्य प्रदेश मधलं सांची म्हणून शहर आहे, तिथे सांचीचा स्तूप आहे. तर ते शहर पहिलं सोलर ऊर्जेवर चालणार आहे. क्लिअर आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, CP राधाकृष्णन यांनी यशराज भारती सन्मान दिलेला आहे. तर ह्यापैकी कुठल्या संस्थेला तो सन्मान भेटलेला नाही, तर प्रथम एज्युकेशन फाउंडेशनला भेटलेला आहे, जनस्वास्थ्य सहयोगला भेटलेला आहे, सर्व्हिसेस प्लस प्लॅटफॉर्मला भेटलेला आहे. फक्त अक्षय ऊर्जा पात्र किंवा अक्षया पात्रा फाउंडेशनला तो भेटलेला नाही. क्लिअर आहे. विस्डेनचा लीडिंग मेन क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड कोण बनलेला आहे, तर विस्डेनचा लीडिंग मॅन क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड बनलेला आहे जसप्रीत बुमराह. आताच राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देण्यात आले, त्यामध्ये एक कॅटेगरी होती क्लायमेट ऍक्शन स्पेशल पंचायत अवॉर्ड. तर ह्या कॅटेगरीमध्ये कुठल्या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक भेटलेला आहे, तर तो भेटलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील डव्वा एस ग्रामपंचायत, जी की कुठे येते, गोंदिया जिल्ह्यामध्ये येते. क्लिअर आहे. पण जर तुम्हाला विचारलं की निर्भय पंचायत स्पेशल अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, तर ती आहे मॉल ग्रामपंचायत, जी कुठे आहे, तर तेलंगणामध्ये. तसेच तिसरी कॅटेगरी होती क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्थान. हा पुरस्कार कोणाला भेटला आहे, तर केरला इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ऍडमिनिस्ट्रेशन, केरलाला. पण तुम्हाला हीच विचारली जाईल क्लायमेट ऍक्शन स्पेशल पंचायत अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, तर दौवा. क्लिअर आहे. पुढे भारतातलं पहिलं क्वांटम कॉम्प्युटिंग विलेज कुठे स्थापन केलं जाणार आहे,
तर ते सुद्धा कुठे स्थापन केलं जाणार आहे, तर आंध्र प्रदेशची प्लान राजधानी कुठली, तर अमरावती शहर. क्लिअर आहे. पुढे 2025चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला भेटलेला आहे, तो भेटला आहे बिर्लाचे चेअरमॅन कुमार मंगलम बिर्ला यांना. पुढे ग्रीन नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2025, तर हा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, सॉरी हा अवॉर्ड कोणाला भेटलेला नाही, तर हा अवॉर्ड ह्याच्यामधला अमोरी लेविन्स ह्या व्यक्तीला भेटलेला नाही. भेटलेला कोणाला कोणाला आहे, तर लॉरेन एलेन, कार्लोस मॅलोप मॉलिना, सेमिया घरबी. क्लिअर आहे. पुढे FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी कुठे आहे, जी आहे पुणे महाराष्ट्राला. तर FTII ला आता काय कुठला दर्जा देण्यात येणार आहे, तर तो आता विद्यापीठ बनणार आहे. पहिली काय होती, ती फक्त एक संस्था होती, आता ती विद्यापीठ म्हणून एक दर्जा भेटलेली संस्था असणार आहे. क्लिअर आहे. पुढे सौदी अरेबियामधलं दम्माम शहर जे आहे, दम्माम शहर, इथे 18 वर्षाच्या अंडर 18 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये जावलिन थ्रोमध्ये म्हणजे भालाफेकीमध्ये भारताचं पहिलं सुवर्णपदक कोणाला भेटलेलं आहे, तर ते भेटलेलं आहे हिमांशू जाखर याला. तर बघा ह्या स्पर्धेमध्ये टेबलमध्ये चायना हे टॉपला होतं आणि भारताकडनं फक्त हिमांशू जाखरनेच गोल्ड मेडल भेटवलं. पुढे आता भारतामध्ये एक असं राज्य आहे जे काय करणार आहे, म्हणजे ग्राम लेवलला एक सर्वेक्षण करणार आहे. तिथे काय सर्वेक्षण करणार आहे, तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा त्या गावामध्ये जे पुराण वस्तू आहेत, पुरातन वस्तू आहेत त्या किती आहेत, तर त्याचं ते सर्वेक्षण असणार आहे. तर असं करणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं आहे, तर ते पहिलं राज्य आहे कर्नाटक. पुढे तर 2025चा इंटरनॅशनल गर्ल इन ICT म्हणजे महिला ह्या कशामधल्या, इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मधल्या, ह्यांच्या संबंधित एक दिवस साजरा करण्यात आला. कुठल्या दिवशी करण्यात आला, तर तो करण्यात आला 24 एप्रिल रोजी. क्लिअर आहे. आणि त्या दिवसाची थीम होती गर्ल इन ICT फॉर इन्क्लुझिव्ह डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. हे सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं आहे. पुढे कला आणि साहित्य क्षेत्रातील फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑफिसर डॅन्स ल आर्डेडेस. आता हे ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हे इंग्लिशमध्ये आहे, पण ह्याचं ते हे इकडे फ्रेंचमध्ये सांगितलेलं आहे. तर हा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, तर हा अवॉर्ड भेटलेला आहे पायल कपाडिया यांना. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. UIDAI म्हणजे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण जे काय करते, तर तुमचं आधार कार्ड तुम्हाला इश्यू करते. तर ह्याचा जो प्रमुख आहे तो कोण आता बनलेला आहे, CEO कोण बनलेला आहे, तर ते बनलेले आहेत भुवनेश कुमार. क्लिअर आहे. पुढे REC लिमिटेडचे अध्यक्ष व CMD कोण झालेले आहेत, तर RECचा फुल फॉर्म काय, तर रुरल इलेक्ट्रिफिकेशन लिमिटेड किंवा कॉर्पोरेशन. तर ह्याचा अध्यक्ष आता कोण झालेला आहे, तर त्यांचं नाव आहे जितेंद्र श्रीवास्तव. 2025 पुणे फिडे ग्रामप्री महिला ग्रामप्री कोणी जिंकलेली आहे, तर कोणी जिंकलेली आहे, तर भारताचे ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने जिंकलेली आहे. फिडे काय आहे, तर चेसवर नियंत्रण ठेवणारी, चेस ह्या गेमवर नियंत्रण ठेवणारी एक इंटरनॅशनल संस्था आहे. क्लिअर आहे. पुढे कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी ह्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे, तर कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी 2025 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे, त्यांचं नाव आहे मधुसूदन साई यांना. पुढे टपाल विभाग किंवा इंडियन पोस्टने आता काय केलं आहे, तर त्या इंडियन पोस्ट थ्रू आता तुम्ही काय पाठवू शकतात, तर पाठ्यपुस्तक सुद्धा पाठवू शकतात. आणि त्याच्यासाठी एक त्यांनी सवलतीच्या दरात एक सेवा प्रदान करण्यासाठी एक सर्व्हिस चालू केली आहे. तर त्या सर्व्हिसचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे ज्ञान पोस्ट. काय नाव आहे, ज्ञान पोस्ट. महुआदानगर उल्फ सँक्च्युरी किंवा महुआदानगर लांडगा अभयारण्य हे भारतातलं एकमेव लांडगा अभयारण्य आहे. तर हे अभयारण्य कुठल्या राज्यामध्ये आहे, तर हे अभयारण्य झारखंडमध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या एशियन योगासन क्रीडा स्पर्धेत भारताने पदक तालिकेत कितवं स्थान होतं भारताचं, तर पहिलं होतं. पण दुसऱ्या स्थानावर कोण होतं, दुसऱ्या स्थानावर होता देश जपान. तर इथे बघा पॉइंट टेबलमध्ये तुम्ही बघू शकता. आणि ह्याचा जो कुठे झाल्या होत्या ह्या स्पर्धा, तर ह्या स्पर्धा झाल्या होत्या दिल्लीला. जगातलं पहिलं ऊर्जा प्रसारण उद्यान किंवा एनर्जी ट्रान्समिशन गार्डन बाबूजी वनम हे कुठल्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे कुठे, तर हैदराबादला. आता ऑस्ट्रेलिया एक लष्करी सराव आयोजित करते, त्याचं नाव आहे तलिस्मान सबरे. त्याचं नाव आहे तलिस्मान सबरे 2025. तर हा जो सराव आहे त्याच्यामध्ये भारत पहिल्यांदाच पार्टिसिपेट होतोय. तर त्यांनी इथे विचारलंय की ऑस्ट्रेलिया आणि कुठला देश हा म्हणजे सराव करतात, तर हा युद्ध सराव करतात ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका, युनायटेड स्टेट्स. इंडिया सेमीकंडक्टर मिशन, तर ह्या इंडिया सेमीकंडक्टर मिशनचा जो CEO आहे
त्याची कोणाची नियुक्ती करण्यात आली सीईओ म्हणून? त्यांचं नाव आहे अमितेश कुमार सिन्हा. भारताच्या 23व्या कायदा आयोग किंवा 23व्या लॉ कमिशन पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? कोण झालंय चेअरपर्सन? त्यांचं नाव आहे दिनेश महेश्वरी. क्लिअर आहे? तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. प्लस ज्याने माझा हा व्हिडिओ बघितला नसेल की एक्झाम कशी क्रॅक करायची, तर हा व्हिडिओ तुम्हाला इथे त्याचं टॅब बटन दिसेल. प्लस सिटिंग अरेंजमेंटवरचा व्हिडिओचं सुद्धा तुम्हाला इथे व्हिडिओच्या शेवटी हे बटन दिसेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्या लिंक्स भेटतील. तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचे आहेत. तर चला, होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. बाय. थँक्यू.